वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबई मनपाचा बेस्टला अजब आदेश। यापुढे मुंबईतील बस सेवेसाठी मुंबई मनपाकडून निधी मागायचा नाही। बस सेवेसाठी सरकारकडून निधी मागा। बेस्टला जागतिक बँकेकडेही निधी मागण्याचा आदेश हा या पत्रातून देण्यात आला। बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट प्रशासनाला एक फतवा काढलेला आहे, एक आदेश दिलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलंय की इथून पुढे मुंबईतील बस सेवेसाठी महानगरपालिकेकडे निधी मागायचा नाही, राज्य सरकारकडे निधी मागा किंवा मग जागतिक बँकेकडे निधी मागा असा अजब आदेश हा या फतव्यामधून देण्यात आलेला आहे। महानगरपालिकेने काढलेल्या या फतव्यामध्ये बेस्ट प्रशासनाला उद्देशून हा मजकूर लिहिण्यात आलेला आहे। बेस्टला जागतिक बँकेकडे निधी मागण्याचा आदेश या फतव्यातून देण्यात आला। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। धनंजय, खरं तर मागच्या काही दिवसांपासून बेस्ट वाचणार की नाही, बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून सुरू राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यात आता महानगरपालिकेने हात वर केलेत। विक्रांत, नक्कीच आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेने हात वर केल्याचं हे स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते, कारण की आता याच्या पुढे निधी देता येणार नाही। या आधी 800 कोटींच्या जवळपासचा निधी हा बेस्ट उपक्रमाला दिला होता, त्यानंतर अतिरिक्त 450 कोटींचा निधी सुद्धा देण्यात आला होता आणि त्यानंतर आता पुन्हा यापुढे निधी देता येणार नाही। याआधी बेस्टने जे आहे ते पालिकेकडे विविध कामांसाठी निधी मागितला होता, त्याचबरोबर नवीन स्वमालकीच्या बस खरेदीसाठी निधी मागितला होता। मात्र आता ह्याच्या पुढे अधिकचा निधी हा देता येणार नाही असं पालिकेचं थेट आणि स्पष्ट म्हणणं आहे। त्यामुळे तुम्ही एकतर जागतिक बँकेकडून निधी मागा किंवा तुम्ही त्याची सोय जी आहे ती स्वतः करा असं या ठिकाणी पालिकेचं म्हणणं आहे। त्यामुळे आता बेस्ट कशा पद्धतीने निर्णय घेते हे सुद्धा पाहावं लागणार, कारण की आता पालिकेकडे याआधी विविध ज्या संघटना आहे बेस्टच्या त्यांनी सुद्धा मागणी केली होती की स्वमालकीच्या बस खरेदी करा, कंत्राटी पद्धतीच्या बस बंद करा, यासाठी निधी जो आहे तो पालिकेने उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या या संघटनांकडून सुद्धा झाल्या होत्या। त्याचबरोबर जो झालेला होता मध्यंतरी कुर्ला येथे अपघात झाला होता त्यानंतर सुद्धा बेस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। त्यानंतरही कामगार सेनेच्या अनेक बैठका या पालिका आयुक्तांसोबत झाल्या आणि त्यामध्ये सुद्धा तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली, मात्र तसंच झालेलं पाहायला मिळालं नाही। आणि आता थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पालिकेचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता या पुढच्या निधीची तरतूद ही तुम्हीच करा, अतिरिक्त तरतूद आता करता येणार नाहीये। त्यामुळे आधीच तुम्हाला या आधी फार निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे आता एकतर यामध्ये थेट असं होतंय की आधीच स्वमालकीच्या बस विक्रांत कमी होताना पाहायला मिळतात। त्या 3000च्या जवळपास वर बस हव्या स्वमालकीच्या, मात्र त्या आता हजारांच्या जवळपास आलेल्या आहे। आणि अशात जर अशी परिस्थिती ओढवणार असेल तर ते बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी आणि बेस्टसाठी सुद्धा धोकादायक आहे, कारण की एवढा निधी हा आणायचा कुठून असा प्रश्न आहे। कारण की जागतिक बँका या बसला हा निधी उपलब्ध करून देतील का, त्याचबरोबर सरकारकडे निधी मागावा असं सुद्धा म्हणणं आहे। आता सरकार सुद्धा निधी देईल का, हे सगळे प्रश्न आहेत। त्यामुळे आता यावर सरकारची नेमकी भूमिका काय, बेस्ट जे नेते आहेत, बेस्टचे कामगार संघटना आहे त्यांचं यावरचं म्हणणं काय, हे सगळं पाहणं आता महत्वाचं असणार आहे। विक्रांत, खरंय धनंजय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच आता बेस्ट जी मुंबईकरांची हक्काची आहे, मुंबईकरांची लाडकी आहे, मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे, ती खरंच जिवंत राहील का येत्या काही वर्षात हे पाहणं महत्वाचं असेल।